नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेकदा मनामध्ये खूप इच्छा असते की श्री गुरुचरित्राचे पारायण करावे, सारामृत वाचावे, तारक मंत्राचे अनुष्ठान करावे, पण तरीही काही ना काही कारणाने ते होत नाही. कधी वेळ जुळत नाही, कधी मन एकाग्र होत नाही, तर कधी घरगुती जबाबदाऱ्या आड येतात. मन खूप ओढ घेते, पण प्रत्यक्षात सगळे राहून जाते. हे सर्व साधारण नाही, यामध्ये खोल अर्थ असतो. कारण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी स्वतःच या साऱ्या सेवा भक्तांकडून करून घेतात. स्वामींना माहिती आहे की भक्तासाठी कोणती वेळ उत्तम आहे, त्याचे प्रारब्ध काय आहे आणि सेवेतून त्याला सर्वोत्तम फळ कधी मिळणार आहे. जेव्हा तो क्षण येतो तेव्हा स्वामी आपल्याला योग्य संधी देतात, वेळ देतात, आपले हात त्या पवित्र सेवेच्या दिशेने चालवून घेतात. स्वामी त्यांच्या भक्तांकडून त्यांचे कर्म, स्वभाव आणि गरजेनुसार सेवा करून घेतात. त्यामुळे लक्षात ठेवा की कोणतीही सेवा फक्त आपल्या इच्छेने होत नाही, तर ती स्वामींच्या प्रेरणेने आणि कृपेनेच होते. प्रत्येक भक्ताची वृत्ती आणि श्रद्धेचा मार्ग वेगवेगळा असतो. स्वामींनी कोणत्याही एका मार्गावर भक्तांना बंधन घातलेले नाही. महाराजांचे मार्गदर्शन हे अतिशय व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. स्वामी हे भक्तांच्या योग्यतेनुसार, क्षमता आणि आवडीप्रमाणे वेगवेगळ्या सेवा, साधना आणि भक्ती मार्गाकडे भक्तांना प्रेरित करतात. आपल्याला जसे जसे संकट वाटते तसे तसे स्वामींची कृपा मिळवण्यासाठी काही जण श्री गुरुचरित्राचे पारायण करतात, काही सारामृत वाचतात, तर काही तारक मंत्राचे अनुष्ठान करतात, तर काही जण नामस्मरणामध्ये रंगून जातात. हे सर्व मार्ग म्हणजे स्वामींनीच त्यांच्या भक्तांना सुचवलेले उपाय आहेत. स्वामींना माहिती असते की कोणत्या भक्ताला कोणती साधना अधिक परिणामकारक ठरेल. जसे वेगवेगळ्या औषधांनी वेगवेगळ्या रोगांचे उपचार केले जातात, तसेच वेगवेगळ्या सेवा आपल्याला वेगवेगळ्या संकटांमधून बाहेर काढतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की महाराज त्यांच्या भक्तांकडून योग्य वेळेला योग्य त्या सेवा कशा करून घेतात. स्वामी आपल्या भक्तांकडून वेगवेगळ्या सेवा करून घेतात, कारण प्रत्येक व्यक्तीची मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक गरज ही वेगळी असते. संकटे येतात तेव्हा आपले मन विचलित होते. अशा वेळेला सेवा आपल्याला स्थैर्य देते. सेवा करताना मन एकाग्र होते, अहंकार निघून जातो आणि आपण हळूहळू स्वामींच्या कृपेला पात्र होतो. सर्वप्रथम तर कोणतीही सेवा किंवा व्रत करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होणे हा स्वामींचा मोठा कृपाप्रसाद आहे. कारण हजारो लोक जगतात, पण साऱ्यांना असे संस्कारित विचार सुचतच नाहीत. तुम्हाला जरी श्री गुरुचरित्र करावे असे वाटत असेल, पण वेळ लागत असेल, तरीही ही भावना स्वामींनीच तुमच्या मनात दिलेली असते. कारण ते जाणतात की योग्य वेळ आली की तेच करून घेणार आहेत. कोणतेही व्रत, पारायण, अनुष्ठान हे फक्त आपल्या इच्छेने होत नाही. यामागे वेळेचे आणि प्रारब्धाचे गणित असते. स्वामी आपल्या प्रारब्धानुसार काही वेळ थांबवतात. आपण घाई करतो, पण स्वामी घाई करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की कोणत्या क्षणी भक्ताला कोणती सेवा केल्यानंतर सर्वाधिक फळ मिळेल. कधीकधी भक्त बाहेरून तयार असतो, पण मनामध्ये पूर्ण समर्पण नसेल, एकाग्रता नसेल, तर स्वामी थोडे थांबतात. स्वामींना केवळ सेवा नाही तर भक्तिभावही महत्त्वाचा आहे. जेव्हा मन खरेच तयार होते तेव्हा एखादे व्रत किंवा पारायण स्वामींच्या कृपेने सहज पूर्ण होते. कधीकधी स्वामी आहे तीच सेवा स्वीकारतात. स्वामींनी कोणतीही सेवा नाकारलेली नाही. भक्त जर मनामध्ये श्री गुरुचरित्र करायचे ठरवतो, पण वेळ मिळत नाही, तर त्या क्षणी तो स्वामींना प्रार्थना करतो. त्यावेळी स्वामी त्याच्या भावनेला मान्यता देतात, कारण स्वामींना आपला भाव महत्त्वाचा आहे, केवळ कृती नाही. काही वेळेला आपण म्हणतो की पारायण करायला वेळ मिळत नाही, नामस्मरणाला वेळ नाही. कदाचित ही स्वामींची परीक्षाही असू शकते. आपल्या भक्ताची पारायण करण्याची इच्छा किती प्रामाणिक आहे, आपला भक्त त्यासाठी किती प्रयत्न करतो आहे, हेही स्वामी पाहत असतात. भक्ताच्या आयुष्यातील दुःख, संकटे यामागे त्याच्या पूर्वजन्मीचे किंवा या जन्मातील काही दोष, पापकर्म किंवा अपूर्ण संकल्प असतो. स्वामी सर्व काही जाणतात. त्यामुळे भक्ताच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि त्याच्या कर्मशुद्धीसाठी त्या त्या प्रकारची सेवा, पारायणे भक्तांकडून करून घेतात. काही वेळेला आपण अडचणीत अडकलेलो असतो आणि आपल्याला काही उपाय सुचत नाही, मार्ग दिसत नाही. अशा वेळेला स्वामी कोणा ना कोणाच्या तरी माध्यमातून आपले मार्गदर्शक होतात आणि विशिष्ट सेवा सांगतात. सेवा ही फक्त संकटातून बाहेर पडण्यासाठी नसते, तर ती जीवनाचा शिस्तबद्ध भाग बनावी म्हणूनही स्वामी भक्तांना वेगवेगळ्या सेवा करायला लावतात. जेव्हा आपण नियमितपणे पारायण करतो, नामस्मरण करतो, एखादे व्रत करतो, तेव्हा आपले आयुष्य शिस्तबद्ध होते आणि आपले मनोबल प्रबळ होते. स्वामी जेव्हा एखाद्याकडून पारायण करून घेतात किंवा एखादे व्रत करून घेतात, तेव्हा त्या भक्तामार्फत इतर लोकांपर्यंतही स्वामींचा संदेश पोहोचतो. आपल्या पारायणाच्या प्रसादाने किंवा आपल्या व्रताच्या पुण्याईने आपल्या कुटुंबातील किंवा ओळखीमधील इतर लोकांचेही कल्याण होते. स्वामी एखाद्या भक्ताकडून अनुष्ठान किंवा पारायण करून घेतात, तेव्हा त्याला दैवी ऊर्जाही प्राप्त करून देतात. आपण जे काही मंत्रपठण करतो त्या मंत्रांमुळे आणि आपण जे काही पारायण वाचतो त्या शब्दांच्या कंपनामुळे जी ऊर्जा निर्माण होते, त्या ऊर्जेने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतो. भक्ताचा स्वभाव आणि त्याची श्रद्धा ओळखून स्वामी त्याच्याकडून विशिष्ट सेवा करून घेतात, जेणेकरून सेवा केल्यामुळे भक्ताचे स्वभाव दोष नष्ट होतील आणि त्याचे मन भक्तीमध्ये तल्लीन राहील.
जेव्हा पण आपण सेवा करत राहतो तेव्हा आपले मन सतत स्वामींमध्ये गुंतलेले राहते. त्यातून आपली श्रद्धा वाढते, संयम येतो आणि मनशांती लाभते. स्वामी कोणालाही एकाच प्रकारची सेवा बंधनकारक करत नाहीत. ते कोणाकडून श्री गुरुचरित्र पारायण करून घेतात, तर कोणाकडून नामस्मरण करून घेतात, तर कोणाकडून फक्त गोरगरिबांची सेवा करून घेतात. यातून भक्ताची आत्मिक उन्नती होते आणि त्याच्या समस्यांचे समाधान होते. काही वेळेला आपल्याला वाटते की आपण सेवा करतो आहे पण काहीच होत नाही, पण स्वामी आपले कर्म आणि ग्रहांच्या गाठी सैल करत असतात. त्यामुळे योग्य वेळी आपल्याला समस्यांपासून मुक्ती मिळते. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपले जीवन हे ताणतणाव आणि समस्यांनी भरलेले असते. अशा वेळेला स्वामी आपल्याला सेवा करायला लावतात. त्यामुळे आपले मन हे सकारात्मक राहते. जेव्हा आपण पारायण करतो, अनुष्ठान करतो किंवा एखादे व्रत करतो तेव्हा आपले मन भटकत नाही आणि शांतीचा अनुभव येतो. आपला कोणता भक्त कोणत्या समस्येने ग्रस्त आहे, त्याच्या आयुष्यातील कष्ट कसे कमी करता येतील आणि त्याला आध्यात्मिकदृष्ट्या कसे उन्नत करता येईल हे सर्व काही स्वामी जाणतात. त्यामुळेच ते वेगवेगळ्या सेवा भक्तांकडून करून घेतात. काहींकडून जप करून घेतात, काहींकडून अन्नदान, तर काहींना ग्रंथपठण करायला लावतात, तर काहींकडून निस्वार्थ समाजकार्य करून घेतात. हे सर्व स्वामींच्या कृपेचेच फलित आहे. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना आपल्या प्रत्येक भक्ताच्या अंतकरणातील भाव समजतो. आपला भक्त कोणत्या अडचणीत आहे, कोणत्या संकटात आहे, कोणत्या मानसिक किंवा शारीरिक वेदनांमध्ये आहे हे त्यांना सांगायची गरज नसते, कारण स्वामी हे अंतर्यामी आहेत. भक्त जरी आपल्या संकटातून मुक्त होण्यासाठी एकच उपाय शोधत असला तरी स्वामी जाणतात की प्रत्येक जीवाचे संस्कार आणि कर्मभाग हा वेगळा आहे. म्हणून ते भक्ताला त्या त्या मार्गाने सेवा करायला लावतात, जेणेकरून त्या सेवेच्या माध्यमातून भक्ताचे संकटही टळेल आणि त्याचे आध्यात्मिक कल्याणही होईल. त्यामुळे लक्षात ठेवा की काही सेवा राहून जातात, काही पारायणांना वेळ मिळत नाही. हे सगळे स्वामींच्या नियमानुसारच होते. स्वामींपुढे आपली प्रामाणिक इच्छा ठेवा. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वामी आपल्याकडून ती सेवा करून घेतात आणि तिचे फळसुद्धा अगदी भरभरून देतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याकडून श्री गुरुचरित्राचे पारायण होत नाही किंवा सारामृत वाचायला वेळ मिळत नाही, पण तुम्ही स्वामींचे नामस्मरण मात्र नक्कीच करू शकता, कारण नामस्मरणाला कोणतेही बंधन नसते. तुम्ही जरी वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळ्या सेवा केल्या तरी अखेरीस स्वामींची कृपाच प्राप्त होणार आहे. कोणतीही सेवा लहान नाही किंवा कोणतीही सेवा व्यर्थ जात नाही. स्वामी आपल्याला जे करायला लावतात ते आपल्यासाठीच योग्य असते. त्यामुळे भक्तिमार्गामध्ये घाई करू नका. एखादा व्यक्ती सारामृताची 108 पारायणे करतो किंवा एखादा व्यक्ती एवढ्या माळी जप करतो, मग मीही तेच करणार असे करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीचे कर्म, त्याची शारीरिक मानसिक स्थिती, त्याची आध्यात्मिक प्रगती ही वेगवेगळी असते. त्यामुळे लक्षात ठेवा की स्वामी त्यांच्या भक्तांचे कर्म, स्वभाव आणि गरजेनुसार योग्य वेळी योग्य त्या सेवा नक्कीच करून घेतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.